मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये जादू टोण्याचा प्रकार, भाजप कार्यालयाच्या बाहेर शिवसेना उमेदवारांकडून लिंबू डाव, धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 मधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे। आज 3 जानेवारी रोजी नगर शहरातील वंजार गल्ली परिसरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सागर मुर्तडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनाचे उमेदवार सचिन जाधव यांच्या पत्नीने भाजप कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लिंबू टाकून जादूटोण्यासारखा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून त्याचे फुटेज आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत। या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असून शिवसेनेच्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे। आज अहिल्यानगरमध्ये इलेक्शनचं वातावरण तयार आहे। वार्ड क्रमांक 10 मध्ये इलेक्शनला भरपूर जण इच्छुक आहेत। कोणाचे उमेदवारी अर्ज पास झाले, कोणाचे आहेत। तर याच्यात शिवसेना शिंदे गटाचे जे महिला उमेदवार आहे ते धडधडीत या चौकात एक लिंबाचे बाबतीत असा एक प्रकार केला त्यांनी। याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आलेले, त्यांनी हातातून इथं लिंब सोडून गेलेले आहेत चौकात। जे अश्विनी सचिन जाधव या उमेदवार आहेत यांनी असा प्रकार केलेला आहे। इथं सीसीटीव्ही फुटेज पण आहे। इथं लहान लहान मुलं खेळतात, इथं म्हणजे धोका आहे द्यायला जायला, लोक घाबरून राहिले त्या चौकात यायला। इथं भीतीचे वातावरण सगळ्यांच्या मनामध्ये झालेलं आहे। इथं आणि याच्यावर कडक कारवाई करा, लवकरात लवकर गुन्हा दाखल करून याच्यावर कारवाई करा, नाहीतर मोर्चा घेऊन आम्ही SP ऑफिसवर मोर्चा काढू।